अहो बुवा तुमका एका ऑर्केस्ट्रा गावात बोलवलं काय हो? तुम्ही स्टार्टिंग पासून गाणी म्हणून घेतात कसं होईल सांगा? तुमका माहिती आहे काय ह्या तालुक्यात तुम्ही किती वेळा वागायला मला माहित नाही, पण तुमका मी सांगून ठेवतोय संगमेश्वर तालुका भजनाची पंढरी आहे बुवा. आणि इकडे एकही माणूस उडव पेटव खजव ह्या इकडे चालत नाही बुवा. इकडे फक्त दर्दी माणसं आहेत. आणि तुम्ही इल्यापासून ऑर्केस्ट्रा लावला बुवा. एक काम करत होते ही पीटीला मागा देऊन टाका, उद्यापासून तुम्ही ऑर्केस्ट्रा करा. कसा तुम्ही घोषणा करता जो आज बघा पंचरत्नांनी अशी कधी गाणी घेतल्यात त्या चालीवर अभंग किंवा गवळण गजल म्हटलं नाही बरोबर. मग तुम्ही डायरेक्ट घर येऊन नट्टीने मारली मिठी आणि खायचा कंबर कशाचे काय गरजच नाही बुवा. तुम्ही त्या जर पंचरत्नांची आठवण काढला असतात ना तुमची पेटी भरली असते बुवा. लक्षात घ्या या आपल्या इकडे चालता बुवा, इकडे नाही. संगमेश्वर तालुका गुहागर सुद्धा या ठिकाणी म्हणजे ह्या 2-3 तालुक्यात पारंपरिक बुवा बारी चालते. लक्षात घ्या. आणि तुम्ही माका नाही काका तुम्ही होताच काय त्यांच्या बारीक बसला होतास ना, तिला मग काय म्हटलं माझ्या येरण कितपत तुमका काका मी त्यांना म्हणजे माका बोलू जाणार होता, पण तिला माझ्या नावाची काशी घालून टाकला. वा मी तुमका खरोखर रिस्पेक्ट देतोय, पण आता माझं तुमच्या मनात तुम्हाला तुम्ही रिस्पेक्ट तो उडावच आहे बुवा. तुम्ही अजून ना खारो शेंगदाणा हास. लक्षात घ्या. एक तर आधी तुम्ही माझ्याशी पहिल्यांदाच बारी घेतला म्हणजे मी काय म्हणजे मोठा बुवा नव्हे, पण बुवा इकडे तुम्ही माका न बोलता सुद्धा बारी केला असता. लक्षात घ्या. मी का अजिबात जोपिंग अजिबात मारणार नाही. हे जे त्यांनी पॉइंट काढले ते मी काढणार. आता माका सांगा होय सगळे माझ्या आया बहिणी बसले होते शांत चित्ताने भजन ऐकत होते. त्यांचे पण पैसे माग म्हणजे लाडक्या बहिणीचे त्यांना पैसे मिळतात मिळू दे ना. तुमचा जाता काय तुम्ही पण हात नाही तुमच्या बायको मिळत नाही वैनिका मिळत नाही का सांगा 1500 रुपये. आणि काय त्यातले म्हणता 500 रुपये मागा देवा बुवा. मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगते हे भीक मागवायचे धंदे आहेत ना सोडून देवा. लक्षात घ्या. म्हणून ते सगळे महिला वर्गांना उठून गेले. तुमच्यामुळे बुवा या प्रेक्षक एवढा बसला होता ना तेवढा निघून गेला. तुम्ही न बोलता सुद्धा वारी माझ्यासोबत बुवा केला असता बुवा. एक लक्षात ठेवा मी काय कच्च्याकडून केलो नाही. शिरसेकर बुवांचा शिष्य आणि शिरसेकर बुवांचे वारी तुमच्या गुरुवर्यांसोबत झालेले. पारकर बुवांका विचारा त्या बुवांचे किती बोलायचे. मी पण बुवा आता बोल काय म्हणजे मला नाही इला. लक्षात घ्या. माका तुमच्या एका ऑर्केस्ट्रा लावायची सवय नाही. अहो एक तुम्ही देवाचा अभंग म्हणा. आज मी खरंच सांगतो काका माझं मी भाग्य समजतो. आज तुम्ही जी बारी ठेवला पेपरापर्यंत गेली पेपरापर्यंत आणि आज आमच्याकडे सुरुवात आहे. मला वाटतं या 4 बाईमध्ये वाटतं ही पहिली बाळ म्हणजे आम्ही दोघे बुवा अजून 6 बुवा आहे पारंपरिक बारी. व तुमका एवढी साधी गोष्ट कळत नाही. आता का लावले चला हाय तो आता विनो वाढव बुवा त्याचा तुम्ही कौतुक केला नाही काय त्या विनोद काय साधी गोष्ट आहे का सांगा. सकाळपासून सकाळ दुसऱ्या दिवसापासून उभा राहायचा तुमच्या दम असतात ना तो विनो आता जेव्हा वाटतो असतात ते आणि हा विनो घेवा बघूया तुमच्या किती दम. मी आता तुम्हाला 500 रुपये देतो. लक्षात ठेवा. नुसते तिकडे येऊन ना छकाटने मारायचं नाही येऊन. हो माणूस किती वाजता येईल माहिती आहे का 8 वाजता येईल माणूस आणि त्याला काय केला सांगा सामान सगळं ठेवला आणि ते राजा आपल्या संगमेश्वरच्या डेपो समोर गाडी लावला आणि मी यायचं ते भाडीच पाडा होते. म्हणजे हे म्हणजे बारीचे पैसे पण घेणार बारीचे पण पैसे घेणार आणि भाड्याचे पण पैसे घेणार.
म्हणजे लेवल करणार. तुम्ही बुवा आहे का भाडी मारू गेलास काय? हा, आणि इल्यावर तुम्ही त्या अमरे बुवाकडनं तुम्ही सगळी माहिती घेता. तुमका लाज वाटू कवी बुवा, तुमका लाज वाटू कवी. इल्यावर तुम्ही त्या मोबाईलवर राहिला तास जर तुम्ही त्या अमरे बुवा मला ही माहिती आहे तुम्ही घेतलास काय? आणि घेतलास माझ्या वहीचा पान फाडला. कशा बुवा भजना करतास? ह्या मी शक्यतो बोलू नये, पण ह्या तुमच्याकडे बुवा अपेक्षित नाही, लक्षात ठेवा बुवा. आणि माझ्या ऐकण्यात तरी पारकर बुवानी कधी ऑर्केस्ट्रा हे केलेलेच नाही. ते फक्त बतावण्याच्या भाषेत ह्या मात्र समज आहे, पण पारकर बुवानी कधी ऑर्केस्ट्रा करायचं नाही. मी पहिलंच बुवा त्या पारकर बुवांचा विषय बघते की ऑर्केस्ट्रा म्हणजे ह्याच्या भजनाचं सुरुवातीलाच भजन हे ढोलकी लावतात. कदम बुवानी कधी ढोलकी लावली होती का बुवा? या पंचरत्नानी बुवानी कधी गजराच्या आधी ढोलकी लावलेली का? नाही ना बुवा. माका तुम्ही आता खरोखर विसरावं लावला, लक्षात दिला. आणि काय बोलले बुवा की नवरात्र गरबा काय का परी घुमे. बुवा तुमका खात असत ना, मग तुम्ही पंजाबी ड्रेस घेसा किंवा साडी घाला आणि हयव नाचा. दादा बरोबर की नाही? काय नेमका बोलूची गरज होती का मला सांग? ते बिचारे सगळे ते माझ्या आई बहिणी होते ते उठून गेले. ओ बुवा कुळ बरोबर की नाही? काय माका सांगतात? ती जे महिला बसली होती त्यांना बोलूची काही गरज होती काय? नाही ना बुवा. कधी त्या आया बहिणी म्हणजे ते एक देवीचं रूप आहे, लक्षात ठेवा बुवा. आता माका सांगा, तर मी माझा लगीन झाला नाही, पण माझी आई सुद्धा बुवा मी बारी आज माझी इकडे लांब, आम्ही पहिल्यांदाच एवढं लांब गेलोय. एवढं मी कधी भजनात लांब येत नाही, लक्षात दिला बुवा. मी आज माझा औक्षण केला नाही, लक्षात दिला. आणि तुम्ही तुमच्या बायकोनं औक्षण केल्याने मला माहित नाही, पण बुवा महिलांना तुम्ही काय बोलूच नका. ते एक देवीचा अवतार आहे. जर ते का राग गेलो ना तर तुमका भस्म करून टाकते. भस्म नाही, तुमका चोपते सुधरून घरी पाठवते. काय बोलूची विचार माका एवढं वाईट वाटलं ना. मी ऐकते त्या ह्या काकांसोबत बसलो होते बोलत आणि एक प्रकार काय नेमकी. माका ती काकी येऊन सांगू लागली, हो म्हणता बुवा खोडवा काय हवा तर म्हणता आमका बोलता, आमका म्हणता 500 रुपये दे. आम्ही करायचं काय? हा बुवा हे भीक मागवते धंदे सोडून द्यावं काय? तुमका पैसा काय कमी आहे काय? भजन म्हणजे काय तुमका धंदो वाटलं काय? बुवा मी एक ह्या क्षेत्रात नवीन आहे, ह्या तुमका सांगणं योग्य नाही. भजन म्हणजे बुवा आपल्याकडनं देव आपल्याकडनं सेवा करून घेता. आपण स्वतःवर कायच करत नाही, आपण फक्त भजना करतो. आणि हय्य करतो काय? ऑर्केस्ट्रा. मी नाही, तुम्ही करतास. तर ऑर्केस्ट्रा जरा बुवा कमी करा आणि त्या रागाचं ज्ञान घ्या. हा किती वर्ष मी तास युट्यूबला पण तास किंवा ऑर्केस्ट्राच करतात आणि तुमका नाव काय पडलेला? ऑर्केस्ट्रा वालो बुवा. बरोबर की नाही? आणि काय सांगितलं त्यांनी? लव्ह मॅरेजचा. हा दुसरी गोष्ट म्हणजे बुवा तुमचा आता लगीन झाला, तुमका गौतमी पाटील हवी कशा हो? हा ना म्हणजे काय गरजच काय? म्हणजे तुमचा आता लगीन झाला आणि तुमका गौतमी पाटील हवी कशा? म्हणता गौतमी पाटलीच्या जीवावर आमची बाबा भजना करतो. असं खयचो बाबा, असं खयचो बाबा की गौतमी पाटील तुमका सुपारी देतात किंवा पैसे देतात. हे बाबा हे व्यंकटेश हे पैसे घे आणि जा बारीला. असा काय तुमचा त्यांच्यावर चाललेला? व हे कशा म्हणजे ना ह्या मागा बोलू कसा तरी वाटता. हा आणि काय सांगितलं त्यांची अक्कल किती आहे बघा, अक्कल किती आहे बघा. काय सांगितलं बघा की माझं लग्न ठरवून गेले होते काय मुंबई. माझं वय किती आता काका? माझं तुमका किती वाटतं माझं वय किती आहे अंदाजे? अंदाज सांगा तुम्ही, अंदाज सांगा. 22.
ठीक आहे 1 वर्षांनी काका लहान आहे 21 वर्ष माका तर रनिंग आहे माका सांगा 21 वर्षाच्या पोराचं लग्न कधी ठरता माणसात कशी जोक मारू हवी हा आणि काय सांगितलं ती म्हणता पूर्वीची आई म्हणाली की 20 वर्षापूर्वी माका मागणी टाकून गेलो होतो मला सांगा मी तेव्हा 1 वर्षाचं होते मी त्याच्याकडे त्याच्या आईशीकडे त्या पोरीच्या आईशीकडे काय असं मागणी टाकून गेले होते मी असं घरी सांगितलंय माझ्या बाबा मला लगीन करा मी असं लहान मी असे बोलत तरी होतंय काय व तुम्ही काय शिकलास काय म्हणजे जो कसे उगाच म्हणजे काय हवा फेकतात माझं वय बघा माझ्या बॉडीकडे बघा माका मिशी कुठले म्हणून काय 27-28 वर्षात वय आता हायकोर्ट गुलाबी शर्ट वाला नाही तो मी वाईट का बोलत नाही अजिबात बोलणार नाही तो डॉक्टर आला शेवट म्हणजे तो डॉक्टर पण आणि भजनी गोवा पण एक त्याच्यासाठी जोरदार काळा होता त्याला आता परवा औरंगाबादला जायचं औरंगाबादला ट्रेनिंगला तरी पण तो माझ्यासाठी येईल बरोबर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की व काय हवे ते जोक मारू नका सोडून मी एकदा तुमची खान काढून लागला बेकार काढीन पण माका त्याचा बोलूचा नाही जास्त हा आणि बुवाने एक मात्र चांगला केलाय काय की आता भाई तरुण पिढी मागा वाटत 4-5च जण दिसतं की तुला सांगितलं नाही काय मोबाईलवर जास्त राहू नका मोबाईलवर बोलू नका गाडी पाठ मारू नका तुम्ही तिथे इंस्टावर जाऊन बघा ह्या माणसाची रील किती आहेत ते बघा तो तुमका सांगता ना की मोबाईल वापरू नका मोबाईलला फेक अकाउंट येतं असं सांगितलं ना एक काम करते फोन ना फोना कांडा लावा आधी स्वतः काय करतात ना त्या बघा लक्षात घ्या त्या पोरांना सांगूची काही गरज नाही आणि या लक्षात घ्यावं ते भजनासाठी म्हणजे एवढे कोण मी एवढा तरी पब्लिक बघितले नाही की तरुण पोरगे भजनासाठी थांबतो एकदा आमच्या भावासाठी जोरदार काळ्या होत्या तो थांबत नाही होता अजिबात थांबत नाही भजनासाठी लक्षात घ्या कारण ते का माहिती आहे तो काय गुड्डू इतवा तो काहीतरी चांगला देव झाला मी भावानं तुमका एकच रिक्वेस्ट करतोय की मोबाईल तुम्ही वापरा मी पण तुमच्याच वयाचं आहे पण माझा कसा माहिती आहे मी जास्त भजनामध्ये गुंतलेलो असतोय त्याच्यामुळे तुमका एवढे एकच रिक्वेस्ट आहे की मी काय चॅटिंग मीटिंग करा पण सांभाळून करा कारण आता एआयचा जमाना आहे कोण कोणाचे फोटो माझा कोणी तो फोटो बनवला मी असो बसलेलो आहे आणि बाजू पोरगी बसलेली आहे माका घरी विचारला मी म्हणतात पोरगी कोण रे पोरगी कोणी मी म्हटलं नाही हो माका नाही माहिती म्हणजे एआय काही बनवू शकता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की गाड्या सुद्धा तुम्ही चालवा काय हरकत नाही कारण शेवटी माझ्याच वयाच्या तुम्ही गाड्या बिड्या सांभाळून चालवा फक्त हेल्मेट घालून चालवा कारण आज बघा तरुण मुलं आज मरत आहेत खरोखर सांगतो म्हणजे एवढं वाईट वाटतं की आणि त्या प्रेमाच्या भानगडीत किंवा काय जण फास लावून म्हणतात प्रेमाच्या भानगडीत तुमका प्रेमाच्या अजिबात भानगडीत पडूच नका मी तुमका एकच सांगते तुमच्याकडे जर कला असतात ना त्या कलेच्या प्रेमात पडा कलेच्या प्रेमात किंवा भजनात भजन किंवा तुमच्याकडे जी काय आता तुमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये भरपूर कलाकार आहेत जागृतीचे कलाकार आहेत भजनाचे कलाकार आहेत असे बरेच कलाकार आहेत त्या कलेचा तुम्ही नाद धरा हे लव्ह मॅरेज वगैरे काही नाही त्यात आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं एखाद्याचा जर लोक असला तर शेवटपर्यंत टिकता आता बघते पंचरत्नाची आठवण काढतो सन्माननीय दिनेश आमरे सामाजिक कार्यकर्ते आहेत याच करून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा पंचरत्नांची जो वारसा चालवलाय तो आपल्याला चालवायचा आहे यापुढे सुद्धा त्यात मी पंचरत्नाची एक आठवण काढतो बघा भजन सम्राट कैलासवासी परशुराम पांचाळकर तू सुख करना तू दुःख हरना
बुवाने मगाशी आठवण काढली तर माझ्या पद्धती आठवण काढली. जातीची शिंदळी जातीची शिंदळी गेला तसे पहिल्यासाठी मामा फोन करतो. वा वा रे वा वा हो वा वा रे वा 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 रे वा वा हो वा रे वा 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 रे वा वा हो वा रे वा 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 रे वा वा हो वा रे वा वा मी तसेच बघा कैलासवासी काशीराम परंतु महाराष्ट्रामध्ये निसर्ग रमल्या सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्ग रमल्या सुंदर ते कोकण या कोकणात तसेच बघा कैलासवासी चिंतामणी मात्र या ठिकाणी शौर्य अमरे यांच्याकडून 100 रुपये पालन केल्याने म्हणणार तुम्ही आभार मानतो.
शिव हमरे यांच्याकडून आमचे पकवाजवादक गुरुवर्य अजित शिरसेकर यांना 200 रुपये पारितोषिक मिळाले. धन्यवाद. बघा, काही गेल्या महिन्यात आपल्या भारतामध्ये पहलगामला जो हल्ला झाला, त्यानंतर विमान दुर्घटना आणि प्लेनची धडक झाली. माझे गुरुमावली संतोषी शिरसेकर यांनी हा गजल रचलाय.